समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननिहितपानिमण्डनं मण्डनाणं तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महागभीरनीरपूरपापधूतभूतलं ध्वनत्समस्तपातकारिदारितापदाचलम् जगल्लये महाभये मृकुण्डशूनुहरमेदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे गतं तदेव मे भयं त्वदम्बुवेक्षितं यदा मृकुण्डशूनुशौनकासुरारिसेवितं सदा पुनर्भवाप्ति जन्मजं भवाप्ति दुःखवरमदे त्वदीयपादपङ्कजं नमामि नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यैत्रयी जननी देवाची संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं जयांची केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतना करता घेतलेला अभंग हा महाराष्ट्राचे भूषण देहूचे महासाधू विश्वगुरु जगतवंद जगश्रेष्ठ श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा काल्याचं नियोजन करणारा भगवान श्री कृष्ण परमात्मा गोपालांना काल्याचं नियोजन सांगणारा 4 चरणाचा गोड असा अभंग चिंतना करता घेतला विठ्ठल आजचा काल्याचा अभंग म्हणजे श्लेष अलंकारातला अभंग आहे. श्लेष अलंकार म्हणजे शाळेत व्याकरणात विषय श्लेष अलंकार. श्लेष अलंकार म्हणजे श्लेष अलंकारामध्ये वाक्य एकच असतं पण एका वाक्याचे अर्थ 2 असतात. वाक्य एक आणि अर्थ 2 त्या अलंकाराला म्हणतात श्लेष अलंकार. असे बरेच अभंग आहे त्यातला आजचा अभंग सुद्धा आहे. वाक्य एकच आहे अभंगात पण त्या एका एका वाक्याचे अर्थ मात्र 2 आहे. कोणा करता एक पुरुषांकरता आणि एक महिलांकरता नाही. एक अर्थ आहे गोपाळांकरता आणि एक अर्थ आहे आपल्याकरता. म्हणजे आजचा अभंग भगवान गोपाळांना नियोजन सांगतायत ते नियोजन आपल्याला सुद्धा बसतंय. असा श्लेष अलंकारातला तुकोबरांचा 4 चरणाचा अभंग काल्याच्या चिंतना करता घेतला विठ्ठल. आजच्या अभंगाचं चिंतन करताना विषय येतोय भगवान श्रीकृष्ण परमात्मा डायरेक्ट गोकुळात आले. अभंगाच्या चिंतनाप्रमाणे गोकुळात आलेले आहे, लहान आहेत आणि मुलांबरोबर सवंगडी सगळे त्यांचे जमलेले. रोज ते गावात अंगणात आपल्या दारात खेळायचे. रोज खेळायचे भगवान गोपाळांबरोबर मित्रांबरोबर. पण आज खेळता खेळता भगवंतानं आज गोपाळांचं फारच बारकाईनं निरीक्षण केलं. निरीक्षण केल्यावर देवाच्या लक्षात आलं. न राहून देवानं गोपाळांना विचारलं आणि का रे बोराव तुमचे चेहरे असे सुकलेले का. हे वाक्य पण श्लेष अलंकारात आहे. वाक्य एकच आहे अर्थ चेहरे सुकलेले का. कोणाला अर्थ आहे हा. एक गोपाळांना आणि एक
काय कमी आहे तुमच्याकडे? सगळं आहे ना. बंगला आहे, समोर महागड्या गाड्या उभ्या आहेत, बोटात अंगठे आहे, पदप्रतिष्ठा आहे, मानमन्यता सगळे, मग चेहरे सुकलेले का? आणि गोपाळांनी सांगितलं, खरंय कृष्ण, आम्ही उदास आहोत, नाराज आहोत. का बरं? तुमच्या उदाशीचं कारण काय? खरं तर असं आहे ना देवा, आम्ही उदास का बरं, नाराज का बरं? तर म्हणे आमचं पोटच भरत नाही. पोट नाही भरत? तुम्ही जेवत नाही का? नाही जेवतो ना, मग थोडासाच जेवता का? नाही नाही, चांगला दाबून जेवतो. मग तरी तुम्ही नाराज का बरं, उदास का बरं? तुमचे पोट भरत का नाही? पोटभर खात नाही का? नाही खातो. मग तरी तुमचं पोट भरत नाही, तुम्ही उपाशी असं का बरं म्हणता? काय माहिती कृष्णा, आम्ही खातो पण आमचं पोट भरत नाही. बरं, मग मला तुम्ही पहिलं हे सांगा, तुम्ही नेमकं खाता काय? वाक्य एकच आहे, आपलं पोट भरत नाही ना, मग आपण खातो काय? त्याच्यावर पोट भरणं किंवा न भरणं अवलंबून. काय खाता? गोपाळ म्हणले काय खाता म्हणजे अख्खं गोकुळ जे खातं तेच आम्ही पण खातो. काय खातं? म्हणे ताक. मग बरोबर आहे, तुम्ही ताक खाता, मग पोट कसं काय भरल? म्हणे मग काय खायचं? असं आहे, दुधाचे जे पदार्थ आहेत ना, त्या पदार्थांमध्ये दोन प्रकार आहे, एक सार आणि एक असार. त्याच्यामध्ये तूप, लोणी हे सारामध्ये मोडतं, आणि ताक, दही हे कशात मोडतं? आसारात मोडतं. तुमचं पोट भरत नाही म्हणजे तुम्ही सेवन कशाचं करताय? साराचं की आसाराचं? आसार सेवन करताय म्हणून पोट भरत, हा अर्थ आपल्याला पण आहे. आपलंही पोट का बरं नाही भरत? आपल्याकडे पण दोन पदार्थ आहे, सार आणि आसार. सारामध्ये बसतोय परमार्थ आणि आसारामध्ये बसतोय प्रपंच. आम्ही उदास का बरं, नाराज का बरं, तृप्त का नाही, आम्ही सुखी समाधानी का नाही? कारण आम्ही सेवन आसाराचं करतोय, संसाराचं करतोय, संसारातल्या विषयांचं सेवन करतोय, म्हणून आम्ही सुखी नाहीये. विठ्ठल आणि आतापर्यंत पुरावा आलाय बर का, विषयाचं सेवन केल्यानं कुणीही सुखी झालेला नाहीये. विषय सेविता कोण तृप्त झाला, विषय सेविता कोण तृप्त झाला, पिता कोण तृप्त झाला, विजय सेविता कोण तृप्त झाला. इंद्रने मला अग्निकोठे, इंद्रने मला अग्निकोठे सेविता कोण तृप्त झाला, विजय सेविता कोण तृप्त झाला. विषय सेविता कोण तृप्त झाला? आहे का कुणी सुखी? कुणीच नाही. पुढे उदाहरण दिलंय तुकोबरांनी, इंधने निमाला अग्नी कोठे. धाड 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 एखाद्याचं घर पेटलेलं आहे, घराला आग लागलेली आहे, आणि लागलेली आग घर मालकाला विझवायची. ती आग विझवण्याकरता घर मालकाने त्या अग्नीमध्ये पेट्रोल ओतलं. थोडा कमी झाला अग्नी पेट्रोल ओतल्यावर, मग थोडं डिझेल टाकलं, अजून थोडा कमी झाला, मग रॉकेल टाकलं, मग कोळशे, लाकडं सगळंच इंधन त्यानं अग्नीत टाकलं आणि डायरेक्टच अग्नी विझला. शक्य? इंधन टाकल्यावर अग्नी न विझता जसा जास्त भडकला जातो, तसं विषयाचं सेवन केल्यानं कुणी सुखी तर झालेलं नाहीये, सद्गतीला गेलेलं नाहीये, पण अधोगती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. मग तुम्ही खाता काय त्याच्यावरती अवलंबून. हो कृष्ण, आम्ही असार खातो, ताक खातो, म्हणून आमचं पोट भरत नाही. पोरं म्हणले कृष्णा, पहिल्या एक प्रश्नाचं उत्तर दे बरं तू. काय? आमचे चेहरे उदास आहे, नाराज आहे, तुला कस काय ओळखू आलं? सोपं आहे, मला एकतर सगळ्यांचं ओळखू येतं, न सांगता तुम्हा मला न सांगता कळतं. एक आणि दुसरी गोष्ट,
तुमचा चेहरा उदास आहे, नाराज आहे, हे कसं ओळखलं माहिती का मी? काय माणसाच्या अंतकरणामध्ये सुख आहे का दुःख आहे हे त्याच्या चेहऱ्याहून कळत असतं. फक्त चेहरा वाचणारा पाहिजे. पण सुदैवानं